आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली। अनेक बूथवर नागरिकांनी जाऊन आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केलं। त्याच अनुषंगाने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांनी सुद्धा स्वतः मतदान केंद्रावर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला। त्या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलेली ही प्रतिक्रिया आणि त्यानंतर प्रतिनिधींशी बोलताना दिव्यांग बांधवांनी, ज्येष्ठ नागरिकांनी असं सुद्धा सांगितलं की आम्हाला टोकनची सुविधा होती, परंतु आम्हाला मतदान केंद्रावर जाऊनच मतदान करायचं होतं, म्हणून आम्ही इथे आलो आहोत। नमस्कार मंडळी, उर्दू हायस्कूल महफिलच्या बाजूचं इथे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा MIDC असोसिएशनचे अध्यक्ष किरण भाऊ पातुरकर हे आपल्या आईसोबत इथे आलेले आहेत आणि त्यांच्या आईचं वय जवळपास 93 वर्षाचं आहे। मी त्यांच्याकडून जाणून घेऊ इच्छिते की ते इथे अशा पद्धतीने वोटिंग करायला आले तर त्यांच्या भावना काय आहेत। माझी आई इतकी वयस्क झाली तरी प्रत्येक इलेक्शनला स्वतः वोटिंग करायला येते। यावेळी घरी वोटिंग करायचं ऑप्शन होतं, परंतु तरी ती म्हणाली की मी स्वतः तिथे जाऊन वोटिंग करेल। त्यामुळे आज मी तिला घेऊन आलेलो आहे। तिने वाकरच्या साहाय्याने चालत जाऊन नंतर खुर्चीवर बसून वोटिंग केलं आणि लोकशाहीमध्ये जो आपला हक्क आहे तो बजावला आहे। सोबतच माझ्या भावाला नुकताच ब्रेन अटॅक येऊन गेलाय, तो सुद्धा अंतरुणावर आहे, पण मी त्याला थोड्या वेळाने आणतोय। भाऊ आणि त्याची फॅमिली सुद्धा वोटिंग करणार आहे। त्यामुळे लोकशाहीमध्ये आमचा हक्क जो आहे तो हक्क आम्ही बजावणार आणि निश्चितपणे भारताची लोकशाही मजबूत करायला हातभार लावणार। खूप खूप धन्यवाद। मेरा नाम जमीला बेगम। उम्र कितनी है। उम्र 75 साल की। 75 साल की। फिर इतनी तकलीफ हुई फिर भी आप वोटिंग करने के लिए आए, क्या भावना है दिल में। नहीं, कुछ नहीं, अपन देने का हमारा हक है, हम देने के लिए आ गए यहाँ पे। हाँ, इसलिए तो है, अपने को देना ही पड़ता ना। तो घर पर भी सुविधा थी वोट करने की, जो बुजुर्ग लोग हैं उनके लिए, फिर आपने घर से वोटिंग क्यों नहीं किया। इतनी तकलीफ झेल कर आप यहाँ तक आए। अब हमको थोड़ी मालूम था ये बात था कि ऐसा है कि हम था आने देखने का, यहाँ पे आने का। हाँ, यहाँ इलेक्शन का माहौल देखना था। यहाँ देखना पड़ता, अच्छा लगता करके, माहौल अच्छा है सब करके देख रहे थे। काका नमस्कार। नमस्कार, आपलं नाव। शिवदास नामदेवराव काळे, देशपांडे प्लॉट। काय झालं होतं आज माझा म्हणजे? ऍक्सिडेंट झालेला आहे, महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीने केलेला आहे, 3 वर्ष झालेले आहे। अरे बापरे, मग हो. तरी सुद्धा तुम्ही वोटिंग करायला आले। हो, तरी सुद्धा वोटिंग करायला लोक आपला जो आहे, जो आपला नियमाचं पालन करायचं आपल्याला ते बजावायचं। बरं, बाकी बस. तुम्ही मतदारांना काय संदेश द्याल आज। मतदारांना काय संदेश द्यायला राहणार आहे बा, आम्ही काय तुमचं वोटिंग आहे तिथे तुम्ही करून घ्या, कोणाही करा पण करा, न वाया जाता सर्वांना करा, तुम्हाला ज्यांना पटत असेल त्यांना करा, आपण बाकी काय करू शकतो। बघा की 3 वर्षापासून ऍक्सिडेंट होऊन अगदी बेडवर असताना सुद्धा ते आज इथे आपला मतदानाचा हक्क बजावायला आलेले आहेत। तर सामान्य नागरिकांनी नक्कीच त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी।